दिसत नाहीये. कोल्हापुरात नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच सौरभ, कोल्हापुरातून सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली. सध्या 11 वाजेपर्यंत जे मतदान आहे ते जवळपास 20.59% इतकं मतदानची नोंद जी आहे ती झालेली आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त सर्वाधिक मतदान जे आहे ते करवीर मतदारसंघामध्ये झालेलं आहे. खरं तर सकाळपासून तुरळक अशी गर्दी पाहायला मिळाली. मात्र 9 ते साधारणतः आता 12 पर्यंतचा जो काळ आहे याच्यामध्ये थोडीफार मतदानाला आलेल्या नागरिकांमध्ये वाढ झाली. त्यामुळे 20.59% जे आहेत ते मतदानाची आकडेवारी. सकाळी 9 पर्यंत जवळपास 7% इतकंच मतदान झालेलं होतं. त्यामुळे यामध्ये थोडंसं 1-2-3 तासामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळते. मात्र अद्यापही या मतदानामध्ये हवी तितकी वाढ नाही, कारण साधारणतः दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत 50% पर्यंत मतदान होणं अपेक्षित असतं. कारण जे उन्हाचं वातावरण असेल किंवा आणखी काही अन्य काही कारण असेल किंवा अन्य नागरिकांची अन्य काही समस्या, याच्यामुळं दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत 50% मतदान व्हावं असं उमेदवारांची सुद्धा इच्छा असते. मात्र सध्याचं जर का आता 11 वाजेपर्यंत बघितलं तर तितकंच पुरेसं असं अजून मतदान झालेलं नाही. त्यामुळे उमेदवारांकडून सुद्धा आणि इतरही नेत्यांकडून मतदानाचं आवाहन जे आहे ते करण्यात येते. खासदार शाहू महाराज यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी मतदान करून मतदारांना आवाहन देखील केले. जास्तीत जास्त जितकं मतदान करता येईल तितकं करा, असा जो एक सल्ला आहे तो दिलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये साधारणतः जी मतदानाची जी आकडेवारी सध्याची जी आकडेवारी पाहता ती कुठतरी हळू त्याच्यामध्ये तफावत पाहायला मिळते. त्यामुळं जर इथून पुढचा जर का काळ अजून पुढच्या 2 ते 3 तासामध्ये आणखी जर का मतदानामध्ये वाढ झाली तर कुठेतरी कोल्हापूरच्या मतदानामध्ये वाढ होईल. कारण लोकसभेमध्ये सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा म्हणून या जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. हातकणंगले मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभेमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातूनच म्हटलं तर चालेल किंवा जिल्ह्यातून या जिल्ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. कोल्हापुरातून मतदानाची टक्केवारी किती असेल या संपूर्ण सगळ्या परिस्थितीचा आढावा देखील आपण आता घेतोय. सौरभ.